व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन गटांमध्ये खूप खळबळ आहे. तसं बघितलं तर तीन गटांमध्ये खूप खळबळ आहे. पहिला गट म्हणजे उबाठा गट आहे, दुसरा गट म्हणजे शप राष्ट्रवादी आणि तिसरा गट म्हणजे अजित दादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट. म्हणजे घड्याळ, मशाल आणि तुतारी या तिघांमध्ये खळबळ चालू आहे सध्या. ती खळबळ नेमकी काय आहे तर उबाटा गट फुटीच्या मार्गावर आहे. परत एकदा त्यांचे खासदार शिंदेच्या टचमध्ये आहेत. त्यानंतर शप गटामध्ये काहीच अलबेल नाहीये सध्या, कारण त्यांची नुकतीच एक बैठक झाली पुण्यामध्ये, ज्या बैठकीला रोहित पवार यांना निमंत्रणच नव्हतं, ते अनुपस्थितच होते असंही ऐकिवात आहे. यांची खूप अल्टीपल्टी विधानं यायला लागलेली आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की विलिनीकरण जर झालं तर मग मी पक्ष सोडून जाईन म्हणून. असंही पक्षात राहून त्यांचा फायदा काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसला? कारण महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, यामध्ये त्यांचा काय करिश्मा दिसलेला आहे? काहीच. दुसरं असं आहे की राम शिंदे जे उभे होते रोहित पवार यांच्या विरोधामध्ये कर्जत जामखेडमधून, त्या राम शिंदेंनीच स्पष्ट केलंय समोर येऊन की हे 6-8 महिन्याला एकदा येतात म्हणे कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये. मग असं असताना हे यांच्या मतदारसंघासाठी काय काम करत असतील? आणि जो आमदार आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा काम करत नाही, तो पक्षासाठी काय काम करणार आहे? हे फक्त थयथयाट करतायत. अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलून सहानुभूती मिळवण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे, तो अजूनही चालूच आहे. आता तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर बोलायला या लोकांनी सुरुवात केलेली आहे. पुन्हा मुद्दा तिकडेच चाललेला आहे, विलिनीकरण विलिनीकरण विलिनीकरण. त्यात शरद पवार साहेबांचे वेगवेगळे विधान आहेत. ज्या बैठकीमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा निघाला होता शप गटाच्या, त्या बैठकीमध्ये पवार काहीच बोलले नाही, पवार साहेब. मात्र सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील समोर येऊन सांगून गेले की नाही बाबा, विलिनीकरणाचं असं काही ठरलेलं नाहीये किंवा असा काही प्रस्ताव सुद्धा नाहीये. पण मग आपल्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे याच्याकडे लक्ष देण्याऐवजी सुप्रिया सुळे दुसऱ्याच्या पक्षामध्ये का लक्ष घालायला ते कळायला मार्ग नाहीये. म्हणजे बघा ना, आता अजित पवार गटातर्फे कार्यकारिणी जाहीर झाली. सगळी सूत्र सुनेत्रा वहिनींच्या हातात आहेत सध्या. पुढे जाऊन आता पार्थ आणि जय सुद्धा येतील यामध्ये. याच्यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारिणीतून वेगळं ठेवलेलं आहे अशी चर्चा चालू आहे. तसे पत्रकं पण निघालेले आहेत, त्यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. आणि यावरून जितका रोष किंवा जितकं बोलणं अजित पवार गटामध्ये सुरू नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त बोलणं शरद पवार गटामध्ये चालू आहे, रोहित पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं. आता सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, तर त्या चक्क बोलून गेल्या की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारिणीमध्ये घेतलं नाही, याचा मला खूप मोठा धक्का बसलेला आहे म्हणे. एकदा आपण तो बाईट ऐकून घेऊया सुप्रिया सुळे यांचा, त्या नेमकं काय म्हणतात आणि हे काय राजकारण चालू आहे यांचं सगळं, ते आपल्याला लगेच लक्षात येईल मित्रांनो. सुप्रिया सुळे यांचा बाईट ऐकण्याआधी एक नम्र विनंती, हात जोडून. आपण सांगितल्याप्रमाणे अन्नदान केलंय, वृक्षारोपण केलेलं आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण साहित्य पोहोचवलेलं आहे, गरजूंना वस्तू दिलेल्या आहेत दैनंदिन जगण्याच्या, त्यांच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करतोय आपण. पण आता अधिक महिना लागलेला आहे, त्याच्यामुळे अधिक काम करायचं आहे. 15 जून पर्यंत अधिक महिना आहे मित्रांनो. या महिन्यामध्ये आपल्याच्यानं जितकं अधिकाधिक करता येऊ शकतं एखाद्यासाठी, एखाद्या गरजूसाठी, आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी, तर ते नक्कीच करूया. म्हणून एक विनंती आहे, अधिक महिन्यामध्ये आपल्याकडून आपल्या परिवाराच्या या बंधू भगिनींसाठी आपल्याला जे सहकार्य करता येईल, त्या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी ज्यांच्याकडे खायला पैसे नाहीये, तर यांना अन्नदान करूया, वस्त्रदान करूया, दैनंदिन गरजेच्या वस्तू देऊया. यामध्ये तुमचं सहकार्य आवश्यक आहे. आतापर्यंत जशी साथ आपण दिली आहे तशीच इथून पुढेही द्या मित्रांनो, कारण आपण समाजाचा भाग आहोत.
हे विसरून चालणार नाही. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान सहकार्य करता येते ते निश्चित करा. त्याचा स्क्रीनशॉट ट्रान्झॅक्शनचा आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याच्या पावत्या बनवता येतील आपल्याला. केल्यानं होत आहे रे, आधी केलीची पाहिजे असं म्हणतात. आपण सुरुवात तर चांगली केलेली आहे, पण ही घोडदौड थांबली नाही पाहिजे, हा आपला संकल्प. तर आता सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेकडे बोलूया आपण. आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे नेमकं काय बोललेले आहे हे जरा लक्षपूर्वक ऐकूया. मी खरं सांगू का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काही, पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं, पण प्रफुल्लभाईंचं नाही. म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्लभाईंचं असायचं. त्याच्यानंतर दादा, भुजबळ साहेब, सुनील तटकरे जी, आर आबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो. पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. टायपो एरर आहे, नाहीये, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही. तुम्ही दुसऱ्याच्या घरात कशाला बघू. पण हे मला गंमत एवढीच वाटली की माझ्या म्हणजे मी तुमच्या चॅनलवरती बातमी पाहिली आणि मला खूप गंमत वाटली. म्हटलं अरे, पक्ष एक असताना कुणाची हिंमत प्रफुल्लभाईंचं नाव कधी घालवायची. पण आता त्यांच्याकडे काय चाललंय याची मला खरंच फारशी काय माहिती. सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र होती तेव्हा शरद पवार साहेबांनंतर प्रफुल्ल पटेल यांना खूप मान होता, तटकरेंना खूप मान होता असं यांचं म्हणणं होतं. म्हणजे त्यांच्यानंतर डायरेक्ट हेच होते पक्षात. पण इथं बोलत असताना अजित पवारांचं नाव यांनी घेतलंच नाही हो. कमाल वाटली मला या गोष्टीची. कदाचित हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ही क्लिप बघताना. आणि नंतर मग खाली 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 नावं घेतली त्यांनी. मग जयंत पाटलांचं नाव सगळ्यात शेवटी घेतलं. तर खरंच एवढं महत्व तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये होतं का? तर ह्याच्या मागं काही गणितं असतात, काही कारणं असतात. ती अशी आहेत की पक्षाला जो फंड आणून देतो ना, जो आर्थिक उलाढाल जास्त करतो पक्षासाठी, त्याचं वजन निश्चितच पक्षामध्ये जास्त असतं, गटामध्ये जास्त असतं. मग प्रफुल्ल पटेल हे बऱ्यापैकी मास्टर माइंड आहेत पैसे आणण्यासाठी, आर्थिक उलाढालीला. चला, एक वेळ आपण असंही मान्य करू की तटकरे यांचंही स्थान खूप मोठं आहे. पण मग प्रश्न असा पडतोय की जर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांसाठी इतके महत्वाचे होते की सुप्रिया सुळे यांना धक्का बसलाय, म्हणजे त्या शॉकमधून बाहेर आले नाहीये अजून, तर हेच तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार गटासाठी महत्वाचे नाहीत का? उलट जेव्हा पक्षफुटी झाली तेव्हा हीच सगळी मंडळी अजितदादांच्या पाठीशी उभी होती ना. यांच्याच तर आग्रहामुळे सगळं घडलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या गटामध्ये पंख छाटले जाणार शरद पवारांकडे, याची सगळ्यांनाच कल्पना आली होती. त्याचं कारण असं आहे की शरद पवार यांनी जे राजीनामा नाट्य केलं होतं, जे पवारांनी पवारांचा राजीनामा पवारांकडे दिला, मग पवारांनी त्याच्यावर विचार केला आणि मग पवारांनी पवारांना कळवलं की पवार तुम्ही राजीनामा देऊ नका. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. दुसरं असं की सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष बनवून टाकलं होतं. याच्यात अजितदादा कुठंच दिसले नाहीत ना, त्यांचा उल्लेखही नाही काही. बरं, अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, ती साहेबांनी दिली नाही असंही अनेक जण बोलतात. मग जर आपल्या सख्या पुतण्याला पवार साहेब पुढे आणत नसतील तर मग तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कशा आणतील? कारण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना पुढे करणं चालू आहे सध्या. इथे आता गणितं कशी फिरायला लागलीत बघा तुम्ही. राज्यसभेवर पार्थ पवार गेलेला आहे, विधान परिषदेवर जिशान सिद्दीकीला दिलंय वाटतं तिकीट सुनेत्रा पवारांनी. मग हे पटेल तटकरे हे कुठंच नाही आहेत. मग त्याचा रोष असू शकतो का की आम्हाला डावलण्यात आलेलं आहे म्हणून हे वेगळे झाले का? आणि जर यांना खरंच डावललंय अजित पवार गटातून तर मग शरद पवार यांना जवळ करतील का? मध्यंतरी एकदा शरद पवार यांची भेट घेतली तटकरेंनी, त्याच्यावर पवार साहेबांनी विधान केलंय की त्यांना सिल्वर ओकचा चहा खूप आवडत असेल म्हणे, म्हणून आले असतील मला भेटायला. बघा कसं गोल 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 बोलायचं, स्पष्ट काहीच नाहीये यांचं. आता अर्थात त्या लोकांमध्ये काय चर्चा झाली तिथे बंद दाराआड हे
कोणीच बाहेर येऊ दिलं नाही, ना रोहित पवारनं, ना सुप्रिया सुळेंनी, ना शरद पवारांनी. त्याच्यामुळे ह्यावर आता नेमकं काय भाष्य करावं? बरं, इकडं सुनेत्रा पवार म्हणा किंवा जय पवार, पार्थ पवार ह्या प्रकरणावर काहीच बोलायला तयार नाही. ते प्रतिक्रियाच देत नाहीयेत. सगळ्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या सगळ्या शरद पवार गटाकडूनच येत आहेत. तेव्हा परत एकदा हे आपले जुने सहकारी पक्षामध्ये घेऊन सुनेत्रा वहिनींच्या राजकीय प्रवासामध्ये काही अडथळे निर्माण करता येऊ शकतात का, असाही विचार एखाद्याचा असू शकतो. आपण शक्यताच वर्तवून दाखवू शकतो. जोपर्यंत ती घटना घडत नाही, त्या घटनेचे परिणाम, दुष्परिणाम जे काही आहेत ते समोर येत नाहीत, तोपर्यंत यावर ठाम काहीही बोलता येत नाही. मात्र सुप्रिया सुळे यांचा मानभावीपणा हा परत एकदा त्यांच्या ह्या व्हिडिओ क्लिपमधून दिसून आला. पटेलांचं नाव घेतलं, तटकरेंचं नाव घेतलं, पण दादांचंच घेतलं नाही. म्हणजे मग दादांचं स्थान हे पटेल आणि तटकरे यांच्या खाली होतं का? अजिबातच नाही. आणि तसं जर असतं तर मग दादा वेगळे जेव्हा झाले तेव्हा ते पक्षाध्यक्ष कसे, ते राष्ट्रीय अध्यक्ष कसे, त्याच्यानंतर ते उपमुख्यमंत्री तरी कसे झाले? मग त्यांनी पटेल आणि तटकरेंना पुढे केलं असतं ना. याचा अर्थ काय आहे की शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये अजितदादांचंच वजन सगळ्यात जास्त, आणि हेच सुप्रिया सुळे यांना कमी करायचं होतं त्यांचं वजन. म्हणूनच तर त्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या आहेत. आता सुद्धा तटकरे आणि पटेल जर शरद पवार यांच्याकडे गेले तरी देखील त्यांचे पंख छाटण्याचंच काम होणार आहे, हे निश्चित आहे. त्याच्यामुळे आता पुढे राजकीय घडामोडी कशा घडतात ते बघणं खूप रंजक ठरणार आहे. एकीकडे धनंजय मुंडे सध्या रिंगणाच्या बाहेर आहेत. तसं बघितलं तर छगन भुजबळ हे सुद्धा फार चर्चेमध्ये नाहीयेत सध्या. आता येतील चर्चेमध्ये, कारण 30 तारखेपासून मनोज जरांगे यांचं आंदोलन चालू होतंय. पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर आरोप करायला जरांगे साहेब पुढे येतीलच, कारण तो प्रोटोकॉल आहे त्यांचा. पण सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार ह्याच लिडिंग पर्सनॅलिटी आहेत अजितदादा पवार गटाच्या. हे निर्विवाद सत्य पुढे आलेलं आहे. आता यातून पुढे काय काय घडतं, यांच्या मार्गामध्ये किती अडथळे येतात, कोण आणतं हे अडथळे, हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मात्र सुनेत्रा पवार यांनी थोडंसं फुंकूनच ताक प्यावं असं सध्या वाटतंय. बाकी या विषयावर आपलं काय मत आहे? सुप्रिया सुळे यांना खराच धक्का बसला असेल का या सगळ्या प्रकरणाचा, की तटकरे आणि पटेलांना जे बाजूला काढण्यात आलं त्याचं यांना प्रचंड अतीव दुःख झालं असेल का? आणि जर झालेलं असेल तर या शोकसागरातून, दुःखाच्या डोंगराच्या आडोशातून त्या बाहेर कधी पडतील यावर आपलं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. जाता जाता परत एकदा विनंती आहे, अधिकाचा महिना चालू झालेला आहे. नुकतंच आपण 3 दिवसांसाठी अन्नदान केलं होतं. 14, 15 आणि 16 वस्त्रदान केलंय, गरजेच्या वस्तू दिल्या आहेत कर्करोगग्रस्त रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना. भोजन व्यवस्था चांगली झाली, सगळं काही तुमच्या सहकार्यानं. आता अधिक महिना आहे, तर अधिक महिन्यामध्ये अधिक काम करायचा निश्चय आपण केलाय. त्यामुळे आतापर्यंत आपण जशी साथ देत आलायत, सहकार्य करत आलायत, तसंच इथून पुढेही करा. परिवार वाढत आहे, परिवाराचं काम वाढत आहे. आपण अवघ्या महाराष्ट्रभर आता पोहोचणार आहोत. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान सहकार्य करता येऊ शकतं ते निश्चित करा मित्रांनो. कारण एक एक रुपया हा गरजूंसाठीच परिवारातर्फे वापरला जातोय. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे, त्यावर ट्रान्झॅक्शन केलं की त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर परिवाराचे नक्की पाठवा. अपेक्षा आहे की तुमची साथ अशीच पुढेही लाभत राहील मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.